माझं नाव लक्ष्मी आहे. माझी मोठी बहीण रोमासाठी आज खूप चांगल्या आणि श्रीमंत घराण्यातून एक चांगलं स्थळ आलं होतं. त्यांना 3 मुलं होती. त्यातून सर्वात लहान मुलासाठी हे स्थळ आलं होतं. बाकी दोघांची लग्न आधीच झालेली होती आणि त्यांच्या घरात त्यांची आईसुद्धा होती. माझ्या बहिणीने या लग्नासाठी होकार तर दिला होता, पण ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. या स्थळासाठी आमच्या घरातून कुठूनच नकार नव्हता. तिने जर नकार दिलाही असता तरी माझ्या वडिलांनी तिचे लग्न जबरदस्तीने करून दिलेच असते, कारण पहिल्या दोघं बहिणींचेही असंच झालं होतं. पण आता रोमा जास्तच चिंतेत पडली होती. मी घरात सगळ्यात लहान होती, पण तरीही मला सगळ्यांची खूप काळजी असायची. मी तिला तिच्या चिंतेत राहण्याचं कारण पुन्हा पुन्हा विचारत होती, पण तिने मला काहीच सांगितले नाही. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी तिच्या रूममध्ये तिला उठवण्यासाठी गेली, तेव्हा मी पाहिले की ती अंथरुणात झोपलेली होती. मी तिला म्हटले की आज तरी लवकर उठ, आज तुझं लग्न आहे. पण मला मोठा धक्काच बसला, कारण ती तिच्या अंथरुणातच नव्हती. तिने उश्या अशा ठेवल्या होत्या की जसं कोणी तिथे झोपलेलंच आहे. याचा अर्थ असा की ती रात्रीच घरातून पळून गेली होती. लग्नाची पूर्ण तयारी झालेली होती आणि वरातींचा आम्हाला फोनही येऊन गेला होता की आम्ही 2:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचणार आहोत. पण इथे तर नवरीच गायब होती. माझ्या आईवडिलांची परिसरात चांगली इज्जत होती. देवाने त्यांना 4 मुली दिल्या होत्या, परंतु त्यांनी देवाला कधीच तक्रार नाही केली की मला 4ही मुलीच का दिल्या, मुलगा का दिला नाही. आम्ही नेहमी आमच्या आईवडिलांचा खूप आदर करत होतो. देव जाणे माझी बहीण का म्हणून घरातून पळून गेली. ती आमच्यासाठी एक चिठ्ठी सोडून गेली होती. त्यात असं लिहिलं होतं की मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत पळून जात आहे. माझे आईवडील खूप चिंतित झाली. त्यांनी असे ठरवले की तिच्या जागी नवरी म्हणून मला बसवावे. पण मी जरी नवरी म्हणून तयार झाले असते तरी मुलाकडच्यांनी ही गोष्ट मान्य केली असती का? ते तर रोमालाच पसंत करून गेले होते ना. पण वरात यायच्या आधी मला नवरी बनवून मंडपात बसवण्यात आले. सगळं काही नॉर्मल होतं. माझ्या आईने मुलाच्या आईला बोलावून घेतले. आईने त्यांना रडून रडून सर्व काही खरी परिस्थिती सांगितली आणि त्यांच्या पाया पडू लागली. आम्हाला माफ करा, आम्ही खूप मजबूर आहोत. आमची थोडी लाज ठेवा. आमच्या लहान मुलीशी तुमच्या मुलाचे लग्न करण्यास मंजुरी द्या. जर वरात इथून परत गेली तर आमची खूपच बदनामी होईल. माझ्या बहिणीची सासू खूपच चांगली बाई होती. तिने माझ्या आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांत्वन देत तिला म्हणाली की तुम्ही काही काळजी करू नका. यात तुमची काहीच चूक नाही. जे काही झाले आहे ते तुमच्या मुलीने केले आहे. त्यात तुमची काहीच चूक नाही. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या लहान मुलीला सून म्हणून स्वीकारू. मी माझ्या मुलाला समजवून देईन. आणि त्याच वेळेस त्यांनी जाऊन त्यांच्या मुलाला सर्व हकीकत सांगितली आणि आमचे लग्न झाले. माझी विदाई पण खूप घाईत करण्यात आली. जास्त उशीर होणार नाही आणि लोकांना काही बोलण्याची संधीही मिळणार नाही. माझ्या आईवडिलांनी त्यांना सांगितले की तुम्ही आमची लाज राखली. आमची मुलगी कायम तुमची सेवा करणार. मी पण त्या क्षणी ठरवले की ज्या बाईने माझ्या घराची इज्जत वाचवली, मी नेहमी तिच्याशी चांगलीच वागणार. मी त्या घरात त्यांच्या लहान मुलाची सून म्हणून गेली होती आणि त्यांचे त्यांच्या लहान मुलावर जीवापाड प्रेम होती. त्या मला म्हणाल्या की तू काळजी करू नकोस. माझ्या दोघीही मोठ्या सुना थोड्या विचित्र आहेत. मी माझ्या पसंतीनेच त्यांना या घरात घेऊन आले होते. पण काही दिवसातच त्यांनी त्यांचे रंग दाखवले. तू त्यांच्या काही गोष्टी मनावर घेऊ नकोस. एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे. आता हे घर तुझे आहे. मी माझ्या आईवडिलांसाठी आणि बहिणीसाठीही खूप चिंतेत होती. आता माझे लग्न झाले होते. माझा संसार सुरू झाला होता. मला कल्पनाही नव्हती की माझ्या बहिणीच्या जागेवर माझे लग्न होणार आहे. मला वाटले की माझी बहीण स्वतःहून पळून गेली आहे आणि मला या संकटात टाकून गेली आहे. पण असं नव्हतं. ती स्वतःच दुर्दैवी होती. इतक्या चांगल्या स्थळाला लाथ मारून घर सोडून निघून गेली. भलेही ती कोणत्या महालात गेली असेल, परंतु तिचे नातेवाईक ही गोष्ट कधीच विसरणार नाहीत की ती पळून आलेली आहे. उद्या जर तिला मुलगी झाली तर सगळे तिला हेच म्हणणार की तुझी आई पळून आलेली होती. परंतु घरातून पळून गेलेल्या मुली
या गोष्टीचा कधीच विचार करत नाहीत. छोटीशी गोष्ट कोणाला का कळत नसेल? माझी सासू खूप चांगली होती. म्हणतात ना की जे देवाला घाबरतात ते लोक कधीच कुणाचं वाईट करत नाहीत. वाईट व्यक्ती तोच असतो जो देवाला पूर्णपणे विसरलेला असतो. माझी सासू पूर्ण दिवस देवाच्या नावाचा जप करत असायची. त्यांना पाहून माझ्या मनाला खूप शांतता वाटायची. या घरात माझी एक गोष्ट लक्षात आली होती की माझ्या सासूबाईंना या घरात काहीच इज्जत नव्हती. कोणतंही काम करताना त्यांना कोणीच काही विचारत नसत. एवढेच नाही तर त्यांची मुलंही त्यांच्याशी नीट बोलत नव्हते. त्यांना शुगर होती, पण तरीही त्यांची कोणी काळजी घेत नव्हतं. आज घरात राजमा राईस बनवला होता. मी त्यांना म्हटले की तुमच्या तब्येतीसाठी राईस खाणं योग्य नाही. तुमच्यासाठी वेगळं काही बनवू का? त्या म्हणाल्या की नको, मला सवय आहे. जे घरात बनतं ते मी खाऊन घेते. राईस खाल्ल्याने माझी थोडी शुगर वाढेल हे मलाही माहीत आहे, पण मला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही. मी बोलले की मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी भाजीपोळी बनवून देते. तुम्ही काळजी करू नका. पोळी भाजी बनवायला थोडा उशीर झाला. तेवढ्यात माझा नवरा घरी आला. तो त्याच्या रूममध्ये गेला, पण मी मात्र त्याच्या मागे गेली नाही. त्याने मला आधीच सांगून ठेवले होते की मी जसाही घरात येईल तशी तो रूममध्ये ये. पण मी त्याला म्हटले की मी आईसाठी भाजीपोळी बनवत आहे. एवढ्या छोट्या गोष्टींवरून त्याला खूप राग आला आणि तो रागातच म्हणाला की तू मला आल्यावर एक ग्लास पाणीसुद्धा विचारलं नाही. मला येऊन अर्धा तास झाला आहे. जा आणि माझ्यासाठी लवकर जेवण घेऊन ये. बोलले की मी तर तुमच्या आईची सेवा करत होती. तुम्हाला तर खूप आनंद व्हायला हवा होता. त्यावर माझा नवरा मला म्हणाला की त्याची काही आवश्यकता नाही. माझ्या आईची सेवा माझ्या वहिनींनी कधीच केली नाही. तू जर ही जबाबदारी एकदा घेतलीस तर तुला कायमच ही जबाबदारी पार पाडावी लागेल. तू जर माझा वेळ माझ्या आईला देशील तर मी खुश नाही राहणार. मी खूप हैराण झाले होते की त्यांची सेवा कोणाला तरी करावीच लागणार ना. तो म्हणाला की तू माझ्या आईला सोडून दे. ती तिचं स्वतःचं काम स्वतः करून घे. तिच्याकडे भरपूर पैसा आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. पण तरीही मी माझ्या सासूची सेवा करतच होती, कारण मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नव्हती की त्यांनी आमच्यावर खूप उपकार केले आहेत. जर त्यांनी त्यावेळी आमची लाज राखली नसती तर आमची सगळींकडेच बदनामी झाली असती. हे लोक दुसऱ्या शहरात राहत होते, त्यामुळे माझ्या कोणत्याच नातेवाईकांना हे माहीत नव्हतं की माझ्या बहिणीच्या जागेवर माझे लग्न झाले आहे. सगळे नातेवाईक असंच समजत होते की माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे आणि मी माझ्या वडिलांचे मित्र रमेश अंकलच्या घरी राहत आहे. माझ्या आईवडिलांनी सगळ्यांना हे सांगून ठेवले होते की माझी मोठी बहीण आणि तिचे मिस्टर दोघेही परदेशात राहतात आणि माझे लग्न रमेश काकांच्या मुलाशी झाले आहे. माझे आईवडील त्यांची इज्जत वाचवण्यासाठी बरेचसं खोटं बोलत होते, कारण त्यांना समाजात राहायचं होतं. हिवाळ्याचे दिवस आले आणि माझ्या सासूने सगळ्यांना कपडे घेण्यासाठी पैसे दिले. मलाही दिले, पण मी नकार दिला. मी म्हणाले की मी आत्ताच लग्न करून आली आहे. माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत. एक जाऊबाई म्हणाली की तुझ्या वाटेचे पैसे मला दे. या गोष्टीवर ते हसू लागले. त्यावर माझी सासू म्हणाली की काही हरकत नाही, हे लक्ष्मीचे पैसे आहेत. तिला जेव्हा लागतील तेव्हा ती माझ्याकडून मागून घेईल. ते माझ्याकडे सुरक्षित राहतील. यावर माझी जाऊबाई म्हणाली की तुमच्याकडे तर भरपूर काही पडलं आहे, पण ते सुरक्षित आहे का? एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. माझ्या दोन्ही जाऊ माझ्या सासूशी व्यवस्थितपणे बोलत नव्हत्या. त्यावर मी माझ्या सासूला म्हणाले की तुम्ही या सर्वांचं असं बोलणं ऐकून का घेता? त्यावर तुम्ही प्रत्युत्तर का देत नाही? त्या म्हणाल्या की मला प्रत्युत्तर द्यायची सवय नाही. त्यांचं भाग्य म्हणावं की माझे पती त्यांच्या लग्नाआधीच हे जग सोडून गेले, नाहीतर त्यांनी यांना वटणीवर आणले असते. ते खूप सक्त होते. मग संपूर्ण आयुष्य पैसे कमवण्यात घालवले आणि जेव्हा सुखाचे दिवस आले त्यावेळेस ते हे जग सोडून गेले. म्हणून तर माझी मुलं बिघडली आहेत आणि ते माझं काहीच ऐकूनही घेत नाहीत. पण एक गोष्ट होती की माझ्या दोन्हीही जाऊंना मुलं नव्हती. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती. मी माझ्या नवऱ्याला लपवून माझ्या सासूची सेवा करत राहील, पण मनात भीती हीच होती की त्याला जर हे कळाले तर. एके दिवशी तो अचानक घरात आला आणि मी तेव्हा माझ्या सासूचे पाय दाबत होती.
माझ्या सासूने मला म्हटले की तू लवकर तुझ्या रूममध्ये जा, नाहीतर तो तुझ्यावर रागावेल. मी पटकन रूममध्ये गेली आणि तो मला म्हणाला की तू एवढी चालाक दिसत नाही जेवढी आहेस. मी म्हणाले, याचा अर्थ काय? त्यावर तो म्हणाला की तुला हेही माहीत असेल की माझी आई एकटी या इस्टेटची मालकीण आहे आणि लवकरच आपला वारीस जाहीर करणार आहे. मला खूप आश्चर्य वाटले. यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की असं काहीच नाही. मी त्याला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे का त्यांनी आमच्यावर किती उपकार केले आहेत? तो मला म्हणाला की पण यात तुझी काहीच चूक नव्हती. त्यावर मला असं वाटले की त्याला एवढे तरी कळत आहे की यात माझी काहीच चूक नाही. मला असं वाटत होतं की तो प्रत्येक गोष्टीसाठी मला दोषी ठरवणार. माझ्या बहिणीचा आतापर्यंत एकही फोन आला नाही, ना तिने आमच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी माझ्या मोठ्या जेठानीच्या रूममधून भांडणांचा आवाज येत होता. माझा नवराही झोपेतून उठला. तो म्हणाला की यांचं रोजचंच आहे. दुसऱ्या दिवशी तिघे भाऊ सोबत बसले होते आणि मला चहा बनवण्यास सांगितले. मी चहा बनवून आणला तेव्हा मी ऐकले की ते सगळेजण वारीसबद्दल बोलत होते. संध्याकाळी ते सर्वजण माझ्या सासूच्या रूममध्ये गेले आणि त्यांच्याशी वाद घालू लागले. असं वाटत होतं की जणू ते त्यांच्या आईला मारणारच. माझी सासू म्हणाली की मी एवढ्यात तर काही मरणार नाही ना, की तुम्हाला वारीस बनण्याची एवढी घाई झाली आहे? तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सगळ्यांची हिस्से वाटणी करून द्यावी, नाहीतर पुढे जाऊन खूप वाद होतील. आता जर हिस्से वाटणी केली तर पुढे जाऊन वाद होणार नाही. आमचे वडील असते तर त्यांनी हेच केलं असतं. त्यावर सासूबाई म्हणाल्या की जर तुमचे वडील जिवंत असते तर त्यांनी तुम्हाला आधी थोबाडीत मारली असती आणि ते म्हणाले असते की अजून तर तुमची आई जिवंत आहे आणि तुम्हाला हिस्सा वाटण्याची पडलेली आहे. हे घर मीच चालवत आहे. सगळं काही माझ्या पैशांनी होत आहे. तुम्ही आजपर्यंत या घरात 1 रुपयाही खर्च केलेला नाही. आधी 20,000 हे घर चालत होते, आता 20,000ही कमी पडतात. माझी सासू एक सुशिक्षित स्त्री होती. असं बोलताच सगळे गप्प झाले. मी काही बोलणार त्याआधीच माझा नवरा मला म्हणाला की तुला यात काही बोलण्याची आवश्यकता नाही. माझ्या वहिनींकडे बघ, त्या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या नवऱ्याची साथ देतात आणि एक तू आहेस की तू माझ्या आईची नोकरानी बनून बसली आहेस. मला असं वाटतं की तुझी बहीण तुझ्यापेक्षा जास्त समजदार होती. आम्ही या गोष्टींवरून एकमेकांसोबत खूप वाद घातला. हळूहळू या घरातील भांडणं वाढू लागली होती. ते मुद्दामच आपल्या आईला त्रास देत होते की जेणेकरून त्या कंटाळून हिस्से वाटणी करून देतील. परंतु माझी सासू म्हणाली की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे अशक्य आहे. मला तर असं वाटतं की तुम्हाला काहीच देऊ नये. तुमची एवढी लायकीही नाही. सर्व काही माझ्या पतीने बनवले आहे. तुम्हाला घर मिळालं, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, त्यातच तुम्ही खुश राहा. त्या म्हणाल्या की मला असं वाटत आहे की सगळी इस्टेट एखाद्या अनाथालयाला दान करावी. माझी सासू खूप टेन्शनमध्ये राहू लागली होती. माणूस आपल्या मुलांसाठी किती त्रास सहन करतो. जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत फक्त आपल्या मुलांचाच विचार करत असतो. त्या म्हणाल्या की मी 3 मुलांची आई आहे, पण मला या गोष्टींचा खूप पश्चाताप आहे आणि मुलांनी तिकडे प्लॅन केला होता की आपण कागदपत्र तयार करून ठेवू आणि आईच्या सहीच्या जागेवर तिचा अंगठा घेऊ आणि तिला कळणारही नाही. पण ही गोष्ट माझ्या सासूने ऐकली होती. यावर तिने आपल्या 3 मुलांना खूप काही ऐकवले आणि रडून रडून ती बेशुद्ध पडली. तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की माझी मुलं एवढ्या खालच्या लेवलपर्यंत जातील. त्यांच्या बायका रात्रंदिवस त्यांच्याशी भांडत होत्या आणि माझे पतीही त्यांचेच ऐकत होते. माझी सासू कधीच कोणत्या सुनेशी वाईट वागली नव्हती, तरीही सगळे त्यांच्या विरोधात होते. हे पाहून मला खूप वाईट वाटत होते. एके दिवशी घरात खूप मोठे भांडण झाले. सगळ्यांनी आपली हद्द पार केली. आज तर घरी मुलांनी आपल्या आईवर हात उचलला होता. माझ्या तर डोळ्यातून पाणी आले, कारण माझ्या सासूची तब्येत खूप बिघडली होती. जेव्हा मी त्यांची तब्येत विचारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जात होते तर त्यांनी रूम आतमधून पॅक केलेला होता. मला वाटले की त्या खूप दुःखी आहेत, म्हणून मी तिथून निघून गेली. जेव्हापासून त्यांना हे कळाले होते की माझी मुलं एवढी हद्द पार करतील तेव्हापासून त्या खूप दुःखी होत्या.
त्यांना माझ्याशिवाय कोणावरही विश्वास नव्हता. एके दिवशी माझा नवरा मला म्हणाला की माझी आई तुझ्यावर खूप विश्वास ठेवते, त्यामुळे तू जेवणात तिला बेशुद्धीचं औषध दे, म्हणजे आम्हाला कागदपत्रांवर तिचा अंगठा घेता येणार. मी म्हणाले की मी असं अजिबात करणार नाही. माझा नवरा मला म्हणाला की यात तुझाच फायदा आहे. माझ्या भावांच्या बायका त्यांना प्रत्येक कामात मदत करतात. माझं फुटकं नशीब की तू मला भेटलीस. बस कर आता हा दिखावा, आम्हाला दाखवू नकोस. कधीच कोणत्या सासू सुनेची मैत्री होऊच शकत नाही. आधी त्यांनी मला प्रेमाने समजावले, पण नंतर ते मला धमकावू लागले की मी तुला घटस्फोट देणार. मीही त्यांना सांगितले की तुमच्यासारख्या माणसासोबत मलाही राहायचं नाही आहे. जो व्यक्ती आपल्या आईसोबत विश्वासघात करू शकतो तो उद्या माझाही विश्वासघात करेल. त्यावर त्याने मला गालावर चापट मारली आणि ते मारल्याचे व्रण माझ्या सासूने पाहिले. त्यावर त्या मला म्हणाल्या की गालावर तुला काय झालं आहे? मी त्यांना सांगितले की मी खाली पडले होते. त्यावर त्या मला म्हणाल्या की मी आता 70 वर्षाची आहे आणि मला माहीत आहे की तुला हे पडण्याचे व्रण नाही, तुला तुझ्या नवऱ्याने मारले आहे. आता खरं सांग काय झालं? त्यावर मी म्हणाले की काही नाही. मी त्यांना खरी गोष्ट सांगितली नाही, पण त्यांना सर्व काही समजले होते. मला पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. अशा प्रकारे काही दिवस गेले आणि एके दिवशी अचानक मला गाढ झोप लागली. पण अर्ध्या रात्री माझ्या सासूचा ओरडण्याचा आवाज ऐकून माझी झोपच उडाली आणि मी पळतच माझ्या सासूच्या रूममध्ये गेली. मी पाहिले तर तिथे माझ्या 2 जेठानी आणि 3 भाऊ उभे होते. समोरचे दृश्य पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली की आता काय होणार आहे. मी जोरजोरात रडू लागले, कारण त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांनी वारसनाम्यावर आपल्या आईच्या सह्या घेतल्या होत्या आणि आपल्या आईचे पाय तोडून तिला घराबाहेर काढले होते. सकाळ झाली पण माझ्या सासूबाई घरात नव्हत्या. दरवाजा उघडा होता. बाहेरच्या अंगणात त्यांना ओढून घेऊन जाण्याचे निशाण उमटले होते. 3ही भाऊ खूप आनंदात होते, कारण इस्टेटचे सर्व पेपर त्यांच्या हाती आले होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या आईसोबत खूपच वाईट केलं आहे, देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे ऐकून माझे मोठे जेठ माझ्या नवऱ्याला म्हणाले की आता तुझ्याकडे भरपूर इस्टेट आहे, तिच्यासारख्या 10 बायका तुला मिळून जातील. मी तर म्हणतो की आत्ताच हिला घराच्या बाहेर काढ, नाहीतरी सगळ्यांना सांगेन. मला खूप काही बोलायचं होतं. त्यावेळेस माझ्या एकच डोक्यात होते की माझ्या सासूची मला मदत करायची होती, जिच्यासोबत या सगळ्यांनी खूपच वाईट केले होते. इस्टेट आपल्या नावावर करून तिला घराबाहेर फेकले होते. मी तेव्हाच घराबाहेर निघाली, पण त्याआधी त्यांना म्हणाली की तुम्ही जे कृत्य केलं आहे त्याची तुम्हाला शिक्षा नक्कीच मिळणार. ते मला म्हणाले की डोळे उघडून नीट बघ, आमच्या हातात आता लाखोंची प्रॉपर्टी आहे. माझा नवरा मला म्हणाला की मी आता तुला घटस्फोट देऊन तुझ्या घरी पाठवणार आणि सगळींकडे तुझी बदनामीही करणार. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी तात्काळ त्या घरातून बाहेर पडले आणि माझ्या सासूला शोधू लागले. पण जसा मी घरातून बाहेर पाय काढला, मी माझ्या दोन्ही कानांवर हात ठेवला, कारण जमीन पूर्ण हादरत होती. भूकंपाला सुरुवात झाली होती. मी तेथून पळू लागले, कारण एवढा भयानक भूकंप मी कधीच पाहिला नव्हता. थोड्या वेळात एवढ्या जोरात धमाका झाला की माझे 2 कान बंद झाले आणि मी मागे वळून पाहिले तर आमच्या घराच्या आजूबाजूच्या भिंती पडल्या होत्या आणि आमचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. जेव्हा मी ते दृश्य पाहिले तेव्हा माझे हातपाय थरथर कापत होते. त्यानंतर माझी नजर वर आकाशाकडे गेली. ते दृश्य पाहून असं वाटत होतं की यांच्यापैकी कोणीही जिवंत नसेल. कदाचित त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली असेल. मी तिथून बाहेर पडली आणि माझ्या सासूला शोधले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. काही दिवसात माझ्या सासूला माहीत झाले की त्यांची दोन्ही मोठी मुलं या जगात नाहीत आणि लहान मुलगा दोन्ही पायांनी अपंग झाला आहे. तो जिवंत होता, पण तो काहीच बोलू शकत नव्हता. जेव्हा ही गोष्ट माझ्या सासूला कळाली तेव्हा ती एकदम शांत झाली. 3 महिन्यांच्या आजारपणानंतर माझी सासू व्यवस्थित झाली, पण माझा नवराही या जगाला सोडून गेला होता, कारण त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. आता मी माझ्या सासूसोबत त्यांच्या दुसऱ्या घरात राहत होती, जे त्यांनी आधी भाड्याने दिलेले होते.
मी त्यांना एकटे सोडू शकत नव्हते. मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत माझ्या आईवडिलांकडे चला. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की आता मी इथेच राहीन. त्यांच्या मुलांनी लालचीपणाची सगळी हद्द सोडली होती, पण देवाने त्यांना लगेच त्यांची शिक्षा घडवली. तर मित्र हो, तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले? आपले मत कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. माझी स्टोरी शेवटपर्यंत